लग्नाची रिस्क कुणाला जास्त आहे माहितीये काय? मुलांना आहे. पूर्वीच्या जमान्यात मुलीच्या आई वडिलांना खूप रिस्क असायची. मुलगीचं कसं व्हायचं, कसं सासर मिळतंय, काय होतंय. आणि आजकाल मुलांना रिस्क आहे. मुलांच्या घरच्यांना टेन्शन असते, मुलगी कशी मिळते, काय होते, त्याच्यावरती भविष्य अवलंबून असते. तर हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? माझा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तर तुमच्यासाठी आज नवीन विषय आहे, मुलांची लग्न. आजकाल मुलांची लग्न म्हणजे खूप गंभीर विषय आहे. आधी कसं होतं, मुलींच्या वडिलांसाठी खूप रिस्क असायची. सासरी लोक कशी मिळतात, काय होईल माझ्या मुलगीचं, असं आईला तर खूप टेन्शन असायचं. आणि पूर्वीच्या आया कसं मुलींना म्हणजे शिक्षण द्यायच्या, ते असं होतं की घरच्यांना सांभाळून घे, घरी व्यवस्थित राहा, सगळी नाती व्यवस्थित जप, असं होतं. पण आजकालच्या आयांना अजिबात टेन्शन नाही. हे कशाचा परिणाम आहे? तर मुली मिळत नसल्यामुळं, मुलं जास्त असल्यामुळं आज मुलींना जास्त डिमांड आहे. त्यामुळं ह्या शिकलेल्या मुली, बिना शिकलेल्या मुली, सगळ्याच मुली, म्हणजे काय काय मुली खूप अभिमान अभिमान तर असला पाहिजे, पण फालतूचा गर्व करतात घरात. त्यांचे आई वडील, आईचं तर काय बोलायला नको, असंच आहे. काही झालं तरी आई पाठीशी घालते मुलींना. तिनं कितीही चुका करू दे, काही करू दे. तर आज लग्न करायचं म्हटलं तर मुलग्याची आई वडील इतके टेन्शनमध्ये आहेत. लग्न करून सून आणतात, सगळा खर्च करतात, नको तितका पैसा खर्च करायचा. पूर्वीच्या जमान्यात मुलीच्या वडिलांना जास्त खर्च करावा लागायचा. आता जमाना बदललाय. आता मुलांच्या वडिलांना जास्त खर्च करावा लागतोय. काय काय मुलांचे वडील तर आहे का नाही, ते काय म्हणतात, मध्यस्थी मध्यस्थी काय तर एजंट, हा एजंट लोकांना पैसे देऊन लग्न ठरवा लागलेत. ते एजंट भरमसाठ पैसे घेतात आणि लग्नात तर खर्च एवढा करतात, अमाप पैसा खर्च करतात. विदाऊट इस्टेटचं तर मुली लग्न करून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं सगळ्या अटी पूर्ण झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर ती मुलगी तुमच्या घरात व्यवस्थित रुळेल, व्यवस्थित तुमच्याशी राहील, याची काही गॅरंटी नाही. काय काय मुली सासू सासऱ्यांना व्यवस्थित सांभाळून घेत नाहीत. आणि मुलगा काय हो, मुलग्याला बायकोच पाहिजे असत्या. किती जरी चुका केल्या तरी ती बायको चांगली असंच तो म्हणणार. आई वडिलांच्या बाजूनं काय काय मुलं बोलत नाहीत. आणि काय काय मुलं आहेत की मला बायको नसली तर चालते, पण आई वडील पाहिजेत. अशा मुलांना खरोखर मानलं पाहिजे, कारण ही मुलं खरी संस्कारी आहेत. आई वडील तुमच्या भल्याच बघणार. जी मुलगी तुम्हाला म्हणजे समजून घेऊ शकत नाही, तुमच्या घरात किटकिट भांडण सारखं करत असेल, तरी तुम्ही तिचीच साईड घेताय, आई वडिलांची साईड घेत नाही, हे साप चुकीचं आहे. आणि काय काय मुलींचं असं आहे की ते काही केलं तरी म्हणजे सगळ्यांना वर चढत होतात. आजकालचे कायदा म्हणा, हे म्हणा, जरी कायद्यामुळं हे झालं, यांनी जर खोटं सांगितलं तर तिथं कायद्यापुढं सगळ्यांना वाटते हा हिच्यावर अन्याय झालाय. पूर्वी अन्याय होत होते, पण आता कायद्याचा आधार घेऊन, समाजाचं सहानुभूती मिळवून मुली सासू सासऱ्यांवर अन्याय करतात. घरी समजा जेवणाच्या बाबतीत असू दे, कोणत्याही बाबतीत असू दे, सासू नाही अन्याय करत. आजकालची मुलीच सासूवर अन्याय करताना दिसतात.
आणि ही परिस्थिती कशामुळे झाली की मुलींवर अन्याय झालाय असंही करून आई वडील सुद्धा त्यांची साथ देतात, मुलींची साथ देतात. असं नाही की आई वडिलांनी त्यांना समजून सांगायला पाहिजे मुलीला की असं असं करू नको, तुला तिथं राहायचं आहे, आयुष्य काढायचं आहे. नवऱ्याची आई म्हणजे स्वतःच्या आईसारखी तिनं वागवली पाहिजे. तुमच्या स्वतःच्या आईला तुम्ही कधी किती जरी काय जरी झालं, ती 6 महिने बोलत नसली तुमच्याबरोबर, सरळ म्हणजे हे करत असली, मुलगीच माझी बाद आहे म्हणत असली, तरी तुम्ही तिला काय करू शकताय का? नाही माझी आईच चांगली म्हणताय. मग सासू एखादा शब्द बोलली तर तुम्ही का समजून घेत नाही? सासूचा पण अधिकार आहे ना, तिचा मुलगा आहे ना, मुलगा तुमच्या ताब्यात दिलाय ना तिनं. लहानाचं मोठं करायचं, लहान असल्यापासून ते मोठा होईपर्यंत तिनं किती कष्ट घेतलेले असतात. तुमच्या आईनं जितके तुमच्यासाठी कष्ट घेतल्यात तितकेच कष्ट तिनं पण घेतलेले असतात. तिनं काही कमी कष्ट घेतलेल्या नसतात. तिनं असं नाही की जन्म दिल्या दिल्या तुमच्या घरी नसते पाठवलेलं तुमच्या आईवडिलांकडं की जावा आणि तिथं मोठं झाल्यानंतर तिथंच लग्न कर म्हणून. का असं काही केलेलं असते? बरोबर आहे की नाही? जर असं काही केलेलं असेल तर मान्य आहे तुमचं की बाबा हो तुमच्या घरच्यांनी त्याला मोठं केलं, सांभाळलं. हं? नात्यात जे लग्न होत्यात त्यांनी पण असं केलेलं नसते. आता म्हणजे आत्याची मुलगी जर करून घेतली तर त्या आत्तीनं काय त्याला नेऊन भाच्याला सांभाळलेलं असते का? काय काय ठिकाणी सांभाळलं असेल. म्हणून सगळ्याच ठिकाणी काही अपवाद असतात. प्रत्येक प्रत्येक नात्यात काही ना काही अपवाद असतात. म्हणून प्रत्येक नातं असं नसतंय. सासूला सासूचा दर्जा दिलाच पाहिजे, तिचं ऐकलंच पाहिजे. पूर्वीच्या काळी म्हणून संसार मोडायचे नाहीत, कारण सासूच्या विचारांवरती घर चालायचं. सासू म्हणेल तसं सगळे घरातले सदस्य वागायचे. आजकाल सुना मनाला येईल तसं वागतात. नाही जमलं तर वेगळं राहतात, नाही वेगळं राहू दिले तर सरळ निघून माहेरी जातात. आणि ह्यांना फूस त्यांची आई लावते की मुलगीला ती म्हणत असते, बघ जमत असलं तर तुझी सासू सांभाळून घेते का बघ, नाहीतर ये तुझं तू निघून. अरे सासू सांभाळून घ्यायचा काय संबंध? तुम्ही सांभाळून घ्या ना. सासू लहान का ही लहान? सून लहान असते ना, तिनं समजून घ्यायला पाहिजे ना, तिनं मोठ्यांचा आदर केलाच पाहिजे ना. सासू एखादा शब्द बोलली तर तिला लगेच तुम्ही उलट्या शिव्या देणार का? चुकीचं आहे ना. त्यामुळं आजकालचे लग्न हे भातुकलीच्या खेळासारखे झाल्यात. आज लग्न झालं, 4-5 दिवस व्यवस्थित राहणार, तिथून पुढं नो गॅरंटी. आणि एजंट एजंट तर काय आजकालचे काही खोटं सांगून सुद्धा लग्न जुळवा लागलं. मुलीच्या बाबतीत खोटं सांगतील, मुलाच्या बाबतीत खोटं सांगतील, लग्न होईपर्यंत खोटं बोलून काय तर करून पैसा पैसा हा वाईट आहे. पैशासाठी माणूस काही करायला तयार होतो. तुम्हाला म्हणून एजंटतर्फे पैसे देऊन जर लग्न जुळवत असाल तर ह्या गोष्टींचा नक्की विचार करा की तुमची फसवणूक तर होत नाही ना. मुलगी चुकीची तर तुमच्या गळ्यात बांधली जात नाही ना. मुलांनी पण आणि मुलांच्या आईवडिलांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. नसेल लग्न तरी पण चालेल, मुलांनो तुमचं लग्न नाही झालं तरी चालेल, पण चुकीची मुलगी निवडू नका. लव्ह मॅरेज करताना पण ह्या गोष्टींचा विचार करा. ती मुलगी तुमच्या घरात कशी राहील, ती राहू शकते का? मुली लव्ह मॅरेज करताना आधी म्हणतात हो मी राहीन, कशी तुमच्या घरात कशी पण राहील, व्यवस्थित राहील, काय नसलं तरी चालेल, मी तशी आहे तशी ॲडजस्ट करेन. पण लग्न झाल्यानंतर ते रंग दाखवायला चालू करतात आणि सगळं उलटं. कायदा मुलींच्या बाजूने आहे. त्यामुळं तुमचे आई वडील किंवा तुम्ही तिथं काही करू शकत नाही. तर ह्या गोष्टींची काळजी घ्या लग्न करताना. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका.
चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबवरती असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला असाल तर फॉलो करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नेहमी बेल बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळेल. धन्यवाद सगळ्यांना.